साधारणतः पालिकेने 10 कोटी रुपये खर्च करून एक चांगली इमारत अंबरनाथ नगरपालिकेला द्यावी अशी सगळी नागरिकांची अपेक्षा होती आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा होती। मात्र 10 कोटी रुपये खर्च करून मुख्य ठिकाणी असलेली शाळा ही एका दरीमध्ये आणून, म्हणजे या ठिकाणी मागे खूप मोठा नाळा या ठिकाणी वाहतो आणि त्याला अजून कंपाऊंड वॉल नाही अशा ठिकाणी आणून ही शाळा टाकली। आणि या शाळेमध्ये आज तागायत आपण जर पाहिले तर वर्गांना कडीकोंडे सुद्धा नाहीयेत, विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याचे हाल आहेत। आपण माझ्या मागे पाहू शकता, इथे एक मोटर लावली आहे। टँकर सकाळी आलं, टँकरने खाली ठेवलेल्या टाक्यात पाणी टाकलं, आता ते पाणी मुख्याध्यापकाने वर चढवायचं। शाळेला सुरक्षा रक्षक नाही। शाळेचं ठिकठिकाणी जर आपण पाहिलं प्रत्येक वर्गात जाऊन तर ठिकठिकाणी काम जे आहे ते अपुरे आहे। तर अशा पद्धतीने 10 कोटी रुपये खर्च करून सुद्धा अंबरनाथ नगरपालिकेची जी शाळा बांधली त्या शाळेमध्ये अशा सगळ्या सोयी ह्या अजूनही अपुऱ्या आहेत आणि विद्यार्थ्यांना या शाळेत शिफ्ट करण्याची घाई प्रशासनाने केली। जर काम पूर्ण झालं नव्हतं तर विद्यार्थ्यांचा जीव या ठिकाणी आणून धोक्यात का घातला प्रशासनाने, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। तर ही शाळा आधी शिवमंदिराच्या समोर जे जुनं तहसील कार्यालय होतं, तलाठी कार्यालय होतं, त्या ठिकाणी शाळा होती। परंतु त्या ठिकाणी शिवमंदिर डेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट सुरू असल्यामुळे ती शाळा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली। मात्र ही शाळा अजून अपुरी आहे। या शाळेमध्ये जर आपण पाहिलं, ही शाळा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जवळपास 250 विद्यार्थी संख्या होती। मात्र ही शाळा आता एका कोपऱ्यात आणून टाकल्यामुळे या शाळेत विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि शाळा ही विद्यार्थी भिमुख असली पाहिजे। 10 कोटी खर्च केल्यानंतर सुद्धा जर या प्रभागातले गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असतील तर प्रशासनाने यावर विचार केला पाहिजे। या ठिकाणी बाजूलाच या एक जागा आहे, या ठिकाणाहून आपण एक पर्यायी रस्ता देऊ शकतो शाळेला। तर याबाबत मी मुख्याध्यापकांशी बोललो तर मुख्याध्यापकांनी सांगितलं की याबाबत आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना सांगितलेलं आहे आणि जवळपास 13 फेब्रुवारीला पहिल्यांदा मी या शाळेत भेट दिली आणि 10 कोटीची शाळा पाहून मला आश्चर्य झालं, कारण त्यावेळेस या शाळेला नळ नव्हते, कडीकोंडे नव्हते आणि मुख्यतः मेन मुद्दा हा आहे की शाळेचं जे टेरेस आहे ते ओपन आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाहीये, या ठिकाणी फायर यंत्रणा कार्यान्वित नाहीये। जर उद्याच्याला एखादा अनुचित प्रकार घडला आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवितावर एखादी गोष्ट बेतली तर याला जबाबदार कोण राहणार। तर मी आज या न्यूजच्या माध्यमातून माननीय मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील यांना विनंती करतो की शाळा आणि आरोग्य या गरिबांच्या जीवनाशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत। तर कृपया याबाबत आपण विचार करावा आणि नागरिकांना योग्य सुविधा द्याव्यात।